नमस्कार, मी प्रेमा किरण. द रिअल इमेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत आजच्या भागात सीमाताई आठवले यांना. नमस्कार सीमाताई. नमस्कार. द रिअल इमेजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचं गाव कोणतं, तुमचं शिक्षण, तुमचं बालपण कसं गेलं, हे याबद्दल आम्हाला तुमचं माहिती हवी आहे. माझी आई बुद्धिस्ट समाजाची. माझं गाव पुण्याची मी. माझ्या वडिलांचं गाव पुणे, ते स्थायिक पुण्याचे कसबा पेठमध्ये राहतात. माझे वडील कायस्थ ब्राह्मण श्रीवास्तव, ते UPचे. आणि माझ्या आईवडिलांचं इंटरकास्ट मॅरेज झालेलं आहे. माझं शिक्षण झालं सांगलीमध्ये माझ्या आजोळी. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं BSc सांगलीलाच पूर्ण केलं. नंतर 2 वर्ष मी पुण्याला सर्व्हिस केली. अच्छा, सर्व्हिस कुठे केली? पुण्याला केली मी. भोसरी म्हणून आहे, भोसरीला केमिकल फॅक्टरीमध्ये ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून मी सर्व्हिस केली. त्यानंतर 1992ला आमच्या साहेबांच्या घरामध्ये, साहेब ज्यांना आई मानतात, शांताबाई कांबळे, ज्या अरुण कांबळे जे साहेबांनी बोलले दलित पॅन्थरमध्ये काम करत होते. तर माझे आजोबा ते ओळखीचे होते. तर त्यांच्याकडून प्रस्ताव आला की तुमची नात साहेबांसाठी असं आम्हाला लग्न करायचं आहे. आणि त्यावेळेला मी सर्व्हिस करत होते पुण्याला. तर त्यावेळेला फोन वगैरे काय नव्हतं. तर माझ्या आजोबांनी मला एक पत्र पाठवलं होतं की एक मिनिस्टर आहेत आणि तुला मागणं घालतात, ते तुझा काय विचार आहे तेव्हा सांग म्हणून. आणि नुकतंच विद्यार्थी दशेमधून कधी राजकारणाचा संबंध नाही, काहीच आपल्याला म्हणजे राजकारणी लोक बघितले नाही, फक्त लालबत्तीची गाडी लांबून बघितलेलं असं असायचं. आणि खूप वर्षापूर्वी मी विद्यार्थी दशेत असताना आठवले साहेब आम्ही ज्या ठिकाणी सांगलीमध्ये मी राहत होते, शास्त्रीनगर तो एरिया आहे, त्या एरियामध्ये समाज मंदिराचं पायाभरणी करायला आठवले साहेब आले होते. अच्छा. आणि त्यावेळेला माझ्या आजोबांनी तिथल्या ज्या स्थानिक मुली असतात त्यांना ओवाळणी वगैरे करायला पुढे नेलं होतं. त्यावेळेला आठवले, रामदास आठवले हे नाव ऐकून माहीत होतं. आई वडिलांचा विचार काहीच नव्हता, कारण माझं शिक्षण सगळं माझं आजोळीत झालेलं आहे. माझं जे शिक्षण आहे, माझ्या लहानपणापासून मी माझा भाऊ आजोबांकडे राहिलो. माझे वडील डॉक्टर, ते डोळ्याचे डॉक्टर होते. त्यानंतर ते फिजिशियन झाले. ते वाघोलीला प्रॅक्टिस करत होते आणि मी आजोबांकडे शिकत होते. आणि त्यानंतर मग आजोबांनी साहेबांची सगळी चौकशी वगैरे सगळं केल्यानंतर मग तिथून आम्हाला प्रस्ताव आला की तुम्ही मुलीला घेऊन मुंबईला या दाखवायला. तर आजोबा माझे कलेक्टर ऑफिसर होते. तर आजोबांना ते पटलं गेलं नाही की मुलीला घेऊन मुंबईला जाणं मुलाच्या घरी. तर तुम्ही मध्यवर्ती असं सांगा, मुलगी पुण्याला सर्व्हिस करते तर तुम्ही पुण्याला या. मग साहेबांनी वेळ काढला. त्यांच्या घरातले त्यांचे जे काका काकी आहेत, त्यांचा भाऊ, आणि डायमंड हॉटेल, तेव्हा पुण्याला एकच 5 स्टार हॉटेल डायमंड होतं. आणि त्या ठिकाणी मग आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला 1992ला. तो वार मंगळवार होता. आणि त्यानंतर 2 दिवसांनी साहेबांनी मला होकार दिला गुरुवारी. आणि त्यावेळेला फोन नव्हते. साहेबांचा फोन पोलीस स्टेशनमध्ये आला. पिंपरीमध्ये मी राहत होते मावशीकडे. प्रत्यक्ष भेटी आणि ते काही बोलले नाही, फक्त लांबून त्यांचे काका काकी होते, माझे आजोबा आजी होते, आणखी आमचे शांताबाई कांबळे त्यांचे मिस्टर होते. आणि साहेबांना त्या एका लांब खुर्चीवर बसवलं होतं, मला लांब खुर्चीवर बसवलं होतं. त्यांचं 8चं फ्लाईट होतं. आणखी फक्त विचारलं, घरचे लोक होते मध्ये, की तुम्ही मुलीला काहीतरी विचारा, बघितलं का. त्यांनी काही विचारलं नाही. नंतर नाश्ता मागवला आणि फक्त शिक्षण माझं विचारलं. जाताना पण विचारलं की मुलगी बघितलं का. त्याच्या आधी साहेबांना म्हणजे खूप अशा मुली वगैरे दाखवल्या, आम्हाला ऐकून माहीत होतं. त्यानंतर मग शांताबाई कांबळेंना त्यांनी बोलवलं. आणखी मग त्यानंतर काय त्यांचं घरी बोलणं झालं. त्यानं 2 दिवसांनी फोन केला. मुलगी पसंत आहे म्हणून फोन केला. साहेबांचा फोन, घरच्या साहेबांकडून फोन आला आम्हाला की असं मुलगी पसंत आहे म्हणून. मग लग्नानंतर इथे मुंबईमध्ये राहायला आलात का? बघितल्यानंतर मग त्यानंतर रजिस्टर मॅरेज. एक आजोबांची इच्छा होती की मिनिस्टर असल्यामुळे एक रजिस्टर मॅरेज केलेलं बरं, कारण मिनिस्टरवर लग्न करायचं आहे. मग 14 मेला आमचं रजिस्टर मॅरेज झालं. तर त्यावेळेला साहेबांचं घरामध्ये 7 काका आहेत साहेबांना. आणखी त्यांची फॅमिली मोठी आहे. तर त्यांच्या घरातल्या लोकांना मला दाखवायला नाही. साहेब तेव्हा मलबार हिलला राहत होते, सातपुडा बंगल्यामध्ये. साहेब समाज कल्याण मिनिस्टर होते. त्यावेळेला मग मला इकडे मुंबईमध्ये आणलं, त्यांच्या घरच्या फॅमिलीला दाखवलं आणि त्यावेळेला रजिस्टर मॅरेज केलं. आणि त्यावेळेला रिंग सेरेमनीचा त्यांच्या बंगल्यावर कार्यक्रम केला. मग त्यानंतर मग लगेच एका दिवसात 2 दिवसात लोणावळ्याला कारला भाज्या म्हणून लेणी आहे बुद्धाची, त्या ठिकाणी लोणावळ्याला. तर त्या ठिकाणी
फिरायला नाही गेलो, तिथे लग्न केलं. तिथे लग्न केलं? तिथे लग्न केलं. अच्छा. रजिस्टर मॅरेज केल्यानंतर तिथे पुन्हा हां, लग्न केलं. कारण की लोकांना माहिती नव्हतं, पण तिथे रस्ता पण नव्हता. आणि आमच्या मुंबईमध्ये आमचा महापौर झाला होता RPIचा. 12 नगरसेवक निवडून आले होते आणि चंद्रकांत हांडोरेजी म्हणून आहे तेव्हा हां तेव्हा महापौर झाले होते. आणि मग तो रस्ता बनवला गेला आणि ते बुद्धाची तिथे लेणी आहे आणि खूप मोठी बुद्ध मूर्ती आहे, तर त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. मग तुमच्या बरोबर कधी साहेब फिरायला किंवा कधी असं नाही, लग्न झालं त्यावेळेला दुष्काळ होता, मला चांगलं आठवते. दुष्काळ पडला होता. आमचं लग्न झालं 16ला आणि 20, 21, 22 साहेब दुष्काळग्रस्त दौऱ्याला गेले लगेच. आम्ही कुठे फिरायला गेलोच नाही. आणि 31 तारखेला आमचं रिसेप्शन ठेवलं. 31 लग्न झाल्यानंतर 31 तारखेला रिसेप्शन ठेवलं रेसकोर्सवर मुंबईला. त्यावेळेला खूप म्हणजे साहेब सगळ्यात यंग मिनिस्टर म्हणून तेव्हा होते, अनमॅरिड मिनिस्टर होते. आणि तेव्हा नवा काळमध्ये पण सगळं आलेलं होतं. आणखी ते 10 दिवस 8-10 दिवस आम्ही कुठे फिरायलाच गेलो नाही, कारण साहेबांचा तो सगळा बिझी शेड्यूल होतं. आणखी त्यानंतर मग आम्ही गेलो साहेबांबरोबर. मग तुम्ही त्यांच्या कामामध्ये त्यांना काही हेल्प? कामामध्ये त्यावेळेला काही नुकतंच लग्न झालं होतं, समाजकारण राजकारण हा विषयच कधी डोक्यात नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नव्हता. आणखी ह्यांचं साहेबांचं शेड्यूलच असं होतं की रात्रभर, तेव्हा काही वेळ नव्हती ना, रात्र 10, आत्ता 10ची वेळ आहे, त्यावेळेला 10 वगैरे रात्रभर साहेब कार्यक्रम करायचे. पहाटे 4, 5, 6ला यायचे. आणखी लगेच आटपायचे, लगेच सकाळचं फ्लाईट असायचं. पूर्वी खूप वेळ, वेळेचं बंधन नव्हतं. आता वेळेचं बंधन आहे, आता 10ला वेळ. तर त्यावेळेला 4, 5, 6ला यायचं. एवढा मोठा बंगला तो मिनिस्टरचा. मी एकत्र कुटुंबातनं आलेली मुलगी, तिथे एकटंच आणि तिथे एकटे एवढे मोठे रूम. आणखी थोडंसं ते जरा थोडंसं त्रासदायक गेलं थोडंसं. मग इथे कधी आला? इथे आम्ही आलो, माझं लग्न झालं 1992ला, 2 वर्ष मिनिस्टर आलो. 95ला शिवसेनेचं गव्हर्नमेंट आलं महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मग आम्हाला राहण्याची अडचण भासली, कारण आठवले साहेबांनी कुठे घर घेतलं नव्हतं. मुंबईमध्ये कुठेच घर घेतलं नव्हतं. आम्ही भाड्याने मग राहिलो 2 वर्ष चारकोपला, कांदिवलीला राहायला गेलो. आम्ही 3 महिने घर बघत होतो. यांच्या साहेबांचा इतकं कामामध्ये लक्ष की त्यांनी त्यांच्या पगाराकडे पण कधी लक्ष दिलं नाही, कधी घराकडे पण लक्ष दिलं नाही. बँक बॅलन्स काय नव्हता. नंतर आमचा संसार म्हणजे काय, आमच्याकडे 4 भांडीच फक्त होती. चारकोपला राहत असताना? चारकोपला नाही, आम्ही मिनिस्टर असताना. मिनिस्टर आम्ही होतो, आमच्याकडे काहीच नव्हतं. आणखी त्यानंतर आम्ही घर शोधायला सुद्धा आम्हाला 3 महिने लागले. आम्ही पूर्ण अंधेरीचा एरिया, मग तिकडे गेल्यानंतर 15 लाख रुपये डिपॉझिट, 10 लाख रुपये डिपॉझिट. मग साहेब कॅल्क्युलेशन करणार, 15 लाखचं एवढं होतं, एवढं भाडं होतं. मग 10व्या माळ्यावर एवढं भाडं, तेवढं भाडं. आणि एवढं आमच्याकडे बँक बॅलन्स नव्हता, आम्ही स्वतः घर घेऊ शकत नव्हतो. मग आमच्या ओळखीचे साहेबांनी एका मुलाचं ॲडमिशन कधी तेव्हा मिनिस्टर असताना इंजिनिअरिंगचं करून दिलं होतं. तर ते बोलले की तुम्ही एवढं फिरतात तर मी भाड्यानं राहतो तो बंगला खाली करतो आणि मी फ्लॅटवर जातो. मग तेव्हा 6,000 रुपये भाड्याने आम्ही चारकोपला डिसेंबर 2ला 2 वर्ष राहायला गेलो. तिथे मग राहिलो. त्यानंतर साहेबांना बसायला खुर्ची नव्हती, आम्हाला बेड नव्हता, कारण ते सगळं गव्हर्नमेंटचं असल्यामुळे आम्ही विकत कधी घेतलं नव्हतं. फक्त आमची स्वयंपाकाची भांडी होती. मग आम्ही त्याच रात्री गादी विकत आणली. साहेबांना ते डायनिंग टेबल, ते जुन्या पद्धतीचं ते डायनिंग टेबल असं, ते कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी 10 खुर्च्या आणून दिल्या. पण मग हे सगळं असं बघताना तुम्हाला दुःख झालं असेल ना? नाही, आम्हाला म्हणजे कसं, साहेबांचं पहिल्यापासून फॅशनमध्ये राहायची सवय. साहेबांना कपडे घालायची खूप सवय पहिल्यापासून, फॅशनेबल कपडे. आणि हे इतके कपडे, इतके ड्रेसेस, एवढे सूट, एवढे आमचे कपडे एवढे होते, बॅगा एवढ्या होत्या, म्हणजे आम्हाला सावरता इतकं. आणि नवीन घरामध्ये गेलो, आमच्याकडे कपडे ठेवायला कपाट नाही, झोपायला गादी नाही, बँक बॅलन्स एवढा नाही की आम्ही नवीन स्वतः घर घेऊ शकतो. म्हणजे तो प्रसंग अजून आठवला की आम्हाला दोघांना पण डोळ्यात पाणी येतं की आम्हाला तेव्हा घर नव्हतं. म्हणजे तेव्हा साहेबांना जाणवलं की मी किती समाजसेवेमध्ये, की मी स्वतः घर घेऊ शकलो नाही. आणि दुसऱ्याचा जो माणूस दुसऱ्याचा विचार करतो ना, त्याचं लक्ष स्वतःकडे नसतंच. आज एवढे बंगला आहे ना आज तुम्हाला. म्हणजे नंतर मग तुम्ही घेतला ना 2010ला इथे आम्ही राहायला आलो. मग 10ला तुम्ही इकडे आलो. 200. मग आता तुमचं सामाजिक काय कार्यक्षेत्र आहे का? साहेबांनी 1997ला मी पहिला प्रचार केला. साहेब स्वतंत्र
उभा राहिले होते. म्हणजे कुठल्या पक्षाशी आपण हात मिळवली, म्हणजे काँग्रेस पक्षाशी प्रकाश आंबेडकरांचं होतं की आपण स्वतंत्र लढायचं. साहेब तेव्हा सायकल चिन्ह घेऊन लढले होते ईशान्य मुंबईमध्ये. तेव्हापासून मी प्रचार करायला सुरुवात केली. छोटे छोटे महानगरपालिकेचे इलेक्शन्स झाले. हां, मी प्रचाराला जात होते, कारण का की साहेब जिकडे पोहोच, कारण प्रचाराचा वेळ कमी असतो. 8 नाही तर 10 दिवसामध्ये आपल्याला प्रचार करायचा असतो. भाषण म्हटलं तर असं काही यायचं नाही, पण तरी देखील साहेब बोलायचे की तुला बोलायला लावलं की बोल, काय येतं तुला बोल. असं कधी साहेबांनी मला शिकवलं नाही, तुला काय शिकवायचं आहे बोल, तू शिकलेली आहे ना तू बोल. तर त्या पद्धतीने धाडस करत करत मी त्यावेळेच्या काळात देखील थोडा थोडा प्रचार केला. आणि आता म्हटलं तर आता हा मध्यवर्ती ठिकाण आहे, महिला मंडळ येतं आणि मग त्यांचं थोडंसं लक्ष घालणे. मुलगा आहे तो जरा मोठा झालेला आहे आणि थोडं ह्यांच्या सामाजिक कार्यामध्ये थोडं लक्ष देते, थोडं कुठं बोललं जाते. महिलांचा काही ग्रुप काही हा, साहेबांचं जे महिला मंडळ आहे ते खूप प्रमाणामध्ये ऑल इंडियामध्ये महिला मंडळ साहेबांचं काम करतं. त्याच्यामध्ये ऑल इंडियाचे आमचे पूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, महाराष्ट्राची कार्यकारिणी आहे, प्रत्येक लेवलला त्या त्या स्टेटची कार्यकारिणी आहे. आणि महिला चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्या त्या क्षेत्रामध्ये पर्सनल लेवलला पण सगळ्या वकील आहेत, डॉक्टर आहेत आणि बिझनेस छोट्या छोट्या लेवलला त्या काम करणाऱ्या आहेत, घरेलू महिला आहेत, त्यांना स्वतः त्या कर्तृत्वान आहेत. आणि अशा आता चांगल्या चांगल्या शिकलेल्या पण महिला आमच्या पक्षामध्ये येतात. आता महिलांचे तुमचे काय कार्यक्रम असतात मग? महिलांचं असं आहे की आम्ही साहेबांच्या ज्या पक्षामधल्या महिला आहेत त्या दरवर्षी त्यांच्या प्रत्येक लेवलला महिलांचे शिबिरं बनवणे, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम ठेवणे, आपल्या बाबासाहेबांची जयंती, आणि स्थानिक लेवलला पण काम करतात, महाराष्ट्र लेवलला पण काम करतात. आता मी थोडंसं लक्ष घालते तर थोडंसं आम्ही म्हणजे त्याचं थोडंसं स्टेटस असं बदललेलं आहे की बाबा आम्ही आता 3 वर्ष झालं आम्ही रवींद्र नाट्य मंदिरला कार्यक्रम घेतो. आम्ही 3 वर्ष आम्ही अवॉर्ड्स फंक्शन ठेवले. आम्ही पहिल्या वर्षी मी ज्या आता तुम्ही ज्यांना भेटलात आमच्या सिंधुताई पगार 84 इयर्सच्या, तर त्यावेळेला पहिल्यांदा मी 10 महिलांची नावं काढली जे 70च्या वरच्या महिला आहेत, ज्या साहेबांबरोबर अजून काम करतात, अजून मोर्चामध्ये जातात, अजून खंबीरपणे साहेबांच्या त्या तसल्या 10 बायकांना मी अवॉर्ड्स दिले. नंतर त्यानंतर मी आई अवॉर्ड्स ठेवलं, जे आपल्या साहेबांच्या आमच्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये जे उच्च लेवलला गेले त्यामध्ये मुनगेकरांची आई घेतली होती, आपल्या बबन कांबळेंची आई होती, साहेबांची आई होती, अरुण कांबळेंची, अशा आई अवॉर्ड दिले होते. नंतर मागच्या वेळेला पॅन्थर्स जोडी अवॉर्ड्स दिले. बघा चांगलं काम करतात बायका, चांगलं काम केल्यानंतर त्यांचं वाखाणणी जर झाली, त्यांचं कौतुक झालं तर आणखी चांगलं काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळते ना. थोडंसं आता कसं की थोडं आपण महिलांना पुढे आणण्यासाठी आणि काय आवड फंक्शन प्रेरणा देण्यासाठी थोडीशी कल्पना अशी डोक्यात आली आणि त्यामुळे ती साहेबांना सांगितली की ते कार्यकर्त्यापर्यंत जाते आणि कार्यकर्ते पण आम्हाला त्या पद्धतीने साथ देतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तो कार्यक्रम घेत असतो दरवर्षी. आता तो कार्यक्रम आम्ही चांगला घेतो. तर यावर्षी तुमच्या कार्यक्रमाला आम्ही येऊ. हां, यावर्षी आता कन्यारत्न पुरस्कार द्यायचा आहे, जे आमच्या असं डोक्यामध्ये की ज्या आमच्या समाजामधल्या ज्या मुली आहेत, ज्या अनमॅरिड मुली आहेत, ज्या कुठल्या पण क्षेत्रामध्ये त्यांनी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे, अचीव्हमेंट. हां, तर त्यासाठी आता द्यायचं ठरवलेलं आहे. द्यायलाच पाहिजे मुलींसाठी. साहेबांसारखा नेता आता नाही आहे RPI मध्ये तरी, जो गरिबांचा विचार करेल, मुलींचा विचार करेल, आपल्या आईचा विचार करेल. हा जो विचार तुमच्या माध्यमातून ते मांडतात, अवॉर्ड देतात, हे एक मोठं समाज कार्यच आहे. हे कार्य करणारा असा नेता दुसरा कोणी नाही, फक्त एकमेव रामदासजी आठवलेच, मला तरी वाटतं. हां, आपल्याला तुम्हाला वाटतं कारण का की तुम्ही साहेबांना मानणारे आहेत. पण आता कालच मी एक फेसबुकवर नोट बघितली, आमच्या रत्नाकर जी गायकवाड आहेत आपले, रत्नाकर गायकवाड कोणते, त्यांना मारहाण केली कोणीतरी. तर काही असे समाज विरोधक लोक असतात, त्यांनी मग फेसबुकवर टाकलं की समाज द्रष्ट्या आठवले पण आहे, त्याला पण मारा, असं. म्हणजे काही आमच्या समाजातले लोक आहेत की त्यांना साहेबांचे विचार पटत नाहीत. आणखी ते वाचून मग आम्हाला वाईट वाटतं, पण आपण जास्त विरोध करून पण चालत नाही. आम्हाला काही गोष्टी पचवाव्या लागतात. काही गोष्टी आता आक्रोश करून आणि ओरडून आणि विरोध करून काही चालत नाही, कारण वाईट पण वाटतं की तेवढं की मी साहेबांची बायको म्हणून जेव्हा मी वाचेल तेव्हा मला ते वाईट वाटतं, चिडचिड येते की बाबा एवढं रात्रंदिवस असतो आणि फेसबुकवर असं भलतंच काहीतरी येतं. पण काय काय गोष्टी पचवल्या पण आहेत खूप,
प्रसंग पण असे आलेत की आमच्या जीवनामध्ये घाटकोपरसारखी घटना आहे, साहेबांवर हल्ला झाला. हो. आमचे एक मंत्रीपद गेलं त्यावेळेला, आमचं खासदारकी गेली त्यावेळेला आमचं सामान अगदी रोडवर फेकलं. का फेकलं असणार ते? बंगला खाली 1 महिन्यामध्ये नाही केला आणि आम्ही हारलो होतो शिर्डीचं इलेक्शन. आणखी काय माहिती नाही, आता काँग्रेसचं सरकार होतं, त्या सरकारने आमचं पूर्ण लॉक तोडलं, आणखी आमचे सगळे सामान बाहेर फेकलं, आम्हाला कळवलं पण नाही. नाही असं आणखी ते पण फेकलं म्हणजे असं गार्डनमध्ये पण नाही ठेवलं, ते एकदम असं रोडवर फेकलं आमचं सामान. म्हणजे असे वाईट प्रसंग देखील आमच्यावर आलेले आहेत. आणि तुमच्या आयुष्यातले काही प्रसंग असतील आनंदाचे? प्रसंग असे आनंदाचे, आम्ही जेव्हा पण साहेब असतात तेव्हा आम्हाला आनंदच होत असतो, कारण त्यांना वेळ कमीच असतो. आमच्यासाठी वेळ महत्त्वाचा असतो साहेबांसाठी. पण जेव्हापासून मुलगा झालेला आहे त्यापासून आमचा जीत साहेब त्याच्यासाठी वेळ काढतात, त्याला घेऊन जातात मुलासाठी. फॅमिली लाईफ जगतात. त्यांना खरेदी करायला आवडतं, त्यांना शॉपिंग करायला आवडतं, घरच्यांसाठी, माझ्यासाठी, मुलासाठी. कधी प्रोग्राम नसतील त्यांचे ड्रेसअप जे असतात ते तुम्ही नाही, त्यांचे ड्रेसअप ते स्वतः करतात. आम्ही जेव्हा मलबार हिलला राहत होतो तेव्हा आमचं एक इनस्टाईल म्हणून दुकान होतं, तिकडे आम्ही खरेदी करत होतो. नंतर आता इकडे आम्ही इथे आलो, इकडे कामर्सन म्हणून झालेलं आहे, तिकडे मलबारीचं पण आहे, इकडे पण आहे. आणि यांचे जॅकेट्स असतात ते यांचे डिझायनर 1-2-3 आहेत साहेबांचे, ते बनवतात जॅकेट. आणि साहेबांचे 2-3 डिझायनर ते त्यांचे कपडे बनवत असतात साहेब. आता मुलगा ब्रँडेड कपडे घेतो, त्याला ब्रँडचे कपडे लागतात सगळे. मुलाला ना? मुलाला. आतापर्यंत सर्व खूप छान झालं, पण अशी एक इच्छा आहे माझी की साहेबांसाठी एक कविता तुम्ही म्हणाल. मला माहिती आहे तुम्हाला कविता येते. साहेबांसारखी एवढी छान तर मी कविता करू शकत नाही, पण साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातात तर साहेबांचा ज्या वेळेला सत्कार होत असतो त्यावेळेला हाराणी होतो, फुलाणी होतो. त्यावेळेला असेच एकदा सुचलेली कविता आहे. आठवले साहेब ज्या कार्यक्रमाला जातात त्या कार्यक्रमामध्ये निशिगंधाच्या फुलाचा पसरला आहे सुवास. आठवले साहेब हे सगळ्यांमध्येच आहेत खास, ते कपडे घालतात झकास, आणि मी पण करू लागले आहे त्यांच्यासाठी कविता खास. असं अशीच एक साहेबांसाठी कविता सुचली होती. त्यानंतर आत्ता एक सुचली अशी कविता की आमच्या लग्नाला आता 16 मेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर असंच आठवलं की आठवले साहेब जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा समाज कल्याण मिनिस्टर होते, समाजामध्ये व्यस्त असायचे कामामध्ये. तर आठवले साहेब हे समाजामध्ये व्यस्त असणारे एक व्यक्तिमत्व असताना देखील मी त्यांच्या हातामध्ये दिला हात, आणि आता मी त्यांच्या समाजकार्याला देते आहे साथ. वा वा. सीमाताई, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. यांच्यासारख्या दिग्गज लोकांची द रिअल इमेज बघण्यासाठी सबस्क्राईब करा #films and production.